ज्यांनी KYC केली नाही त्यांना आता आम्ही पैसे देणार नाही, पण त्यांनी दिलेले पैसे आम्ही वसुली करणार नाही। मात्र 14,000 ज्या पुरुषांनी पैसे घेतलेले आहेत त्यांच्याकडनं मात्र पैसे हे वसूल केले जातात। तर लाडक्या बहिणीसाठी खुशखबर देखील आहे आणि एक बॅड न्यूज देखील आहे। तर लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हणाले तुम्ही ऐकलेलं आहे। म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हणाले, तर तुम्हाला आतापर्यंत दिलेले पैसे आम्ही वसूल देखील करणार आहे। म्हणजे जे दिले ते दिले, पण ज्यांनी KYC केले नाही, जे महिला पात्र नाहीत त्यांना दिलेले पैसे माघारी घेणार नाही। परंतु ज्यांनी म्हणजे महिलेच्या नावाखाली पुरुषांनी पैसे घेतले त्यांच्याकडून पैसे वसूल केले जाणार आहेत। त्याचबरोबर ज्या महिला पात्र आहेत त्यांच्या खात्यामध्ये पैसे कधी येणार, म्हणजे ज्यांनी KYC केली ज्या महिला पात्र आहेत त्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत आणि किती रुपये येणार, 1,500 की 2,000 रुपये, हे देखील आपण ह्या व्हिडिओमध्ये पुढे जाऊन पाहणार आहे। म्हणजे 2100 रुपये देखील एक काहीतरी बातमी चालू आहे, ते देखील आपण पाहूया की 2100 येणार, 3,000 रुपये येणार की 1,500 रुपये येणार। म्हणजे लाडक्या बहिणींनो, आतापर्यंत ज्या महिलांनी अपात्र होत्या, आतापर्यंत ज्या महिलांनी लाभ घेतला अपात्र असून देखील, तर त्यांना पैसे भेटले ते भेटलेच, त्यांना आता पैसे सरकारला माघारी द्यायची गरज नाही। परंतु इथून पुढे त्यांना हप्ता जमा होणार नाही। ज्यांनी KYC केलेले आहे त्यांच्याच खात्यामध्ये पैसे येणार आहेत, ज्या महिला पात्र आहेत त्यांनाच फक्त पैसे जमा होणार आहेत। आणि ज्या पुरुषांनी महिलांच्या नावाने खोटी ID बनवून पैसे घेतले त्यांच्याकडून पैसे वसूल केले जाणार आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब स्वतः म्हणलेले आहेत। त्यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये काही घडू शकतं, परंतु ज्या महिला पात्र आहेत त्यांच्या खात्यामध्ये पैसे कधी जमा होणार, म्हणजे चालू महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये कधी येणार, म्हणजेच आता 1,500 रुपये येणार की 3,000 रुपये येणार, तर तुमच्या खात्यामध्ये आता 1,500 रुपये जमा होणार आहेत आणि तुम्हाला पैसे नेमके येणार कधी हे देखील मी सांगणार आहे। तर लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये पैसे येत्या 15 तारखेला म्हणजे येत्या 2 ते 3 दिवसामध्ये पैसे जमा व्हायची शक्यता आहे। आणि 3,000 रुपये का 2100 रुपये का 1,500 रुपये, तर 1,500 रुपये येणार आहेत। आणि रक्षाबंधनाच्या आसपास तुमच्या खात्यामध्ये 3,000 रुपये यायची शक्यता व्यक्त केली जात आहे, परंतु ही फक्त शक्यता आहे की तुम्हाला बोनस भेटेल 3,000 रुपये। म्हणजे ह्याची अजून ऑफिशियली कुठंच डेट नाही, परंतु 15 ते 20 तारखेदरम्यान तुमच्या खात्यामध्ये पैसे यायची शक्यता आहे। म्हणजे येत्या 2 ते 3 दिवसामध्ये म्हणजे 15 तारखेपर्यंत पैसे खूप महिलांच्या खात्यामध्ये जमा होतील। आता देखील चालू आहेत जमा व्हायला, परंतु ज्यांच्या खात्यामध्ये येणार नाही हे 1 ते 2 दिवसामध्ये त्यांच्या खात्यामध्ये आणखी 5 दिवसामध्ये म्हणजेच 15 ते 20 तारखेदरम्यान तुमच्या खात्यामध्ये देखील पैसे, ज्या महिलांच्या खात्यामध्ये आले नाहीत त्या महिलांच्या खात्यामध्ये देखील पैसे जमा होणार आहेत। तर मित्रांनो, तुमचे काय प्रश्न असतील तर खाली कमेंटमध्ये नक्की विचारा। आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।